Class 5th, Subject English, 5th lesson, The 12 Months. 12 months means 12 महिने. Once upon a time, in a faraway country, there lived a mother who had 2 daughters. Once upon a time, जेव्हा आपण गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा पहिलं हे सेंटेन्स असतं पहा. Once upon a time, कोणे एकेकाळी. In a faraway country, खूप अशा लांबच्या कंट्रीमध्ये there lived a mother who had 2 daughters. तिथे एक आई राहत होती आणि तिला काय होत्या 2 मुली होत्या. One was her own child, the other was her stepdaughter. One was her own child. एक तिची स्वतःची मुलगी होती. The other was her stepdaughter. आणि जी दुसरी होती ती काय होती तिची stepdaughter. Stepdaughter म्हणजे काय सावत्र मुलगी. She was very fond of her own daughter, but she hated her stepdaughter. ती तिच्या स्वतःच्या मुलीविषयी खूप असं अभिमान किंवा तिच्यावर जास्त प्रेम होतं, पण she hated her stepdaughter. आणि ती काय करत होती तिच्या stepdaughterला hated म्हणजे काय तिरस्कार करणे. The only reason was that Morkla, the stepdaughter, was prettier than her own daughter Helena. The only one reason, आणि त्याचं रिझन काय होतं की त्याची जी मुलगी होती मॉर्क्युला, म्हणजे मुलीचं नाव आहे मॉर्क्युला, द स्टेप डॉटर, ती जी स्टेप डॉटर होती त्याचं नाव काय होतं मॉर्क्युला, वॉज प्रिटियर, ती काय होती प्रिटी होती, सुंदर होती, दॅन हर ओन डॉटर, तिच्या स्वतःच्या मुलीपेक्षा ती कशी होती प्रिटियर होती. आणि होलेना हे काय होतं तिच्या दुसऱ्या मुलीचं स्वतःच्या मुलीचं नाव होतं. The gentle-hearted Morkula did not know how beautiful she was, and so she could never make out why her mother was always so cross with him. आणि gentle-hearted ती कशी होती खूप साधी सरळ अशी मुलगी होती. त्यामुळे मॉर्क्युलाला माहीतच नव्हतं की आपण काय आहोत ब्युटिफुल आहोत. त्यामुळं काय होत होतं शी कुड नेवर मेक आउट वाय हर, आणि त्यामुळे तिला कळत नव्हते की आपली जी आई आहे ती आपल्याला क्रॉस का करते, आपल्यासारखा तिरस्कार का करते, आपल्यासारखी का रागवते, हे तिला काय होत नव्हतं लक्षात येत नव्हतं. मॉर्क्युला हॅड टू डू ऑल द हाऊसवर्क, tidying up the cottage, cooking, washing, spinning, weaving and sewing. जी मॉर्क्युला होती had to do all the housework, ती काय करत होती सगळं घरकाम करत होती. tidying up the cottage, tidying म्हणजे काय स्वच्छ करणे, up the cottage आपलं घर स्वच्छ ठेवणे, कुकिंग करणे, वॉशिंग करणे, स्पिनिंग करणे, weaving करणे and sewing सुद्धा. She liked work and she did it all without a word of complaint, while Helena spent the time adoring herself and lazing out. She liked work and she did it all without a word of complaint. ती काय करत होती तिला काम करायला आवडायचं आणि ती एकही कंप्लेंट न करता काय करायची सगळं काम करायची. She did it all well. While पण Helena spent the time adoring herself. adoring म्हणजे काय सजणे, स्वतःला सजवण्यात, lazing about. त्यामुळे ती काय करत होती स्वतःला सवरण्यातच तिचा काय जात होता वेळ जात होता. त्यामुळे ती कशी झाली होती लेझिंग झाली होती. Even then Helena and her mother scolded and roasted and abused Morkula every day. आणि त्याचाच परिणाम किंवा म्हणून काय होत होतं हेलेना अँड हर मदर त्या काय करत होत्या नेहमी तिला स्कोल्डेड करत होत्या, रागवत होत्या, रेटेड तिरस्कार करणे, शिव्या देणे एव्हरी डे, रोज तिला काय करत होत्या त्रास देत होत्या. They envied her so much that one day they decide to throw her out in the freezing cold to get rid of her. आणि एक दिवशी त्या दोघी मिळून काय ठरवतात की आपण काय करूयात इथे थ्रो हर म्हणजे फेकणे, म्हणजे इथे फेकणे असा अर्थ होत
नाही, त्या तिला बाहेर घालवायचं. ही आपल्याला कटकट नको, आपण हिला सोडून देऊयात. म्हणून काय केलं त्यांनी की ह्या फ्रीजिंग कोल्ड, तिथलं वातावरण कसं होतं, फ्रीजिंग कोल्ड. फ्रीजिंग कोल्ड म्हणजे काय, थंडीचं असं वातावरण होतं, सगळीकडे बर्फ असा होता. त्यामध्ये आपण हिला काय करूया, सोडून देऊया. गो मॉर्क्युला. आता तिला पाठवायचं कसं, तर त्यांनी काय केली, एक युक्ती सापडली त्यांना. गो मॉर्क्युला अँड गेट मी सम व्हायलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट. आय वॉन्ट टू विअर देम अँड टू स्मेल देम, सेड होलेना. गो मॉर्क्युला, ती काय म्हणते, मॉर्क्युला जा आणि मला आत्ता काय हवे की व्हायलेट्स हवेत. व्हायलेट्स म्हणजे काय, फुलांचं नाव आहे ते. मला आत्ता व्हायलेट्स नावची जी फुलं आहेत ती मला आत्ता हवी आहेत आणि मला काय करायची, ती घालायची आहेत आणि त्यांचा वासही मला पाहिजे. But my dear sister, it is impossible to find violets in the snow, said poor Morcula. पण जी मॉर्क्युला होती ती काय म्हणती, बट माय डिअर सिस्टर, माझ्या बहिणी, इट इज इम्पॉसिबल, हे पॉसिबल नाही आहे, हे शक्य नाही आहे आत्ता फाइंड स्नोमध्ये व्हायलेट शोधणं. कारण आता काय झालेलं आहे, तिथे सगळीकडे असा बर्फ झालेला आहे, सगळी झाडं झुडपं रस्ता सगळं कशाने झाकलेलं आहे, बर्फाने झाकलेलं आहे. त्यामुळे आत्ता व्हायलेट सापडणे शक्यच नाही आहे. हाऊ डेअर यू आर्ग्यू व्हेन आय टेल यू टू डू समथिंग? ऑफ यू go at once, and if you don't bring me violets from the forest, I will kill you, said Helena threateningly. जी होलेना होती तिला आला राग. ती काय म्हणाली, हाऊ डेअर यू आर आर्ग्यू मी, तू मला असं उलट विचारतेस कसे. आय टेल यू डू टू डू समथिंग, काहीही कर पण मला ती फुलं आणून दे, आणि जर तू असं केलं नाहीस तर मी तुला मारून टाकेल. अशी ही काय करते हेलेना, होलेना तिला धमकी देते. The stepmother caught hold of Morcula, turned her out of the door and slammed it to after her. आणि तिची जी स्टेपमदर होती तिने काय केलं, मॉर्क्युलाला ओढत ओढत दरवाजापाशी नेलं आणि काय केलं, स्लॅम्ड इट आफ्टर हर, आणि तिला काय केलं, दरवाजाच्या बाहेर ढकलून दिलं. मॉर्क्युला वेंट इनटू द फॉरेस्ट वीपिंग बिटरली. द स्नो ले डीप and there wasn't a human footprint to be seen. Morcula wandered about for a long time, tortured by hunger and trembling with cold. मॉर्क्युला बिचारी गेली, तिला आता तिच्याकडे आता दुसरा पर्यायच नव्हता. ती काय झाली, जंगलामध्ये गेली. वेपिंग बिटरली, वातावरण असं खूप कडक आणि तिला रडू येत होतं, तिचे डोळे भरलेले होते, पण काही नव्हता, पर्याय नव्हता. द स्नो लेडी, खूप असा स्नो काय झाला होता, खाली पडलेला होता. आणि देअर वॉजंट अ ह्युमन फूटप्रिंट, आणि तिथे त्या बर्फाच्या रस्त्यावर कुठेही तिला फूटप्रिंट म्हणजे माणसाच्या पाऊलखुणा दिसत नव्हत्या. मॉर्क्युला वंडर्ड अबाउट फॉर अ लॉंग टाईम, आणि ती काय झाली, खूप वेळ असं चालत राहिली. टॉर्टर्ड बाय हंगर, तिला खूप भूक लागली होती. ती थंडीने कुडकुडत होती. ट्रम्बलिंग म्हणजे कुडकुडणे, थंडीने ती काय झाली होती, कुडकुडत होती. पण तिला काही पर्याय नव्हता, ती आपली काय करत होती, चालतच होती. ॲट लास्ट शी सॉ अ लाईट इन द डिस्टन्स, आणि काही वेळानंतर शी सॉ, तिने पाहिलं, अ लाईट इन द डिस्टन्स, खूप लांब असं काय झालं, तिला लाईट दिसली. शी वेंट टुवर्ड्स द ग्लो विच केम फ्रॉम द टॉप ऑफ अ माउंटेन, आणि तशी त्या लाईटच्या दिशेने चालतच राहिली. तेव्हा ती कुठे पोहोचली होती, टॉप ऑफ अ माउंटेनच्या शिखरावर. अ बिग फायर वॉज बर्निंग देअर, तिथे काय झाली होती, खूप अशी म्हणजे शेकोटी पेटवलेली होती. And round the fire were 12 stones with 12 men sitting on them. आणि जेव्हा तिने पाहिलं तेव्हा त्या फायरच्या भोवतीने 12 मीन्स 12 काय होते, स्टोन होते, आणि त्या स्टोनवर 12 माणसं
सिटिंग झाली होती, बसलेली होती. 3 of them had snow white beards. त्यातल्या तिघांना काय होती? स्नो व्हाईट बियर्ड होती, म्हणजे त्यांना पांढरी अशी दाढी होती. 3 were not so old. आणि बाकीचे जे 3 होते ते काय होते? खूप असे म्हातारे नव्हते, म्हणजे वयस्कर माणसं होती. And 3 were still younger. त्यातले 3 कसे होते? यंगर होते, तरुण होते. The 3 youngest were the handsomest of them all. आणि त्यातले आणखीन जे उरलेले 3 होती ती काय होती? त्यातल्या त्यातही यंगर आणि हँडसम होती. They were not speaking. ते बोलत नव्हते. But all sitting silent. सगळे कसे? शांत बसले होते. These 12 men were the 12 months. आणि हे जे 12 माणसं होती तेच काय होते? 12 months होते, म्हणजे 12 महिने होते. ग्रेट जानेवारी सॅट हायेस्ट ऑफ ऑल. आणि त्यातला जो जानेवारी होता तो कुठे बसलेला होता? हायेस्ट, सगळ्यांपेक्षा वर बसलेला होता. हिज हेअर अँड बियर्ड वेअर ॲज व्हाईट ॲज स्नो. आणि त्याची जी केस आणि जी दाढी होती ती कशी झाली होती? व्हाईट झाली होती. ॲज व्हाईट ॲज स्नो. कशासारखी झाली होती? बर्फासारखी. And in his hand he had a club. आणि त्याच्या हातामध्ये काय होती? क्लब म्हणजे इथे काय आहे? काठी आहे. मॉर्क्युला वॉज फ्रायटेंड. मॉर्क्युला घाबरली. शी स्टूड स्टील फॉर अ टाइम इन अ टेरर. ती काही काळ तिथेच थांबली घाबरून अशी. बट ग्रोईंग बोल्डर शी वेंट अप टू देम अँड सेड. पण किती वेळ थांबणार ना, तिथे तर शेकोटी आहे, माणसं आहेत, त्यामुळे ती काय झाली? थोडीशी बोल्ड झाली, म्हणजे थोडं तिने धाडस केलं आणि ती तिथे गेली आणि तिने विचारलं, प्लीज काइंड सर्स, लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट युअर फायर. प्लीज सर, प्लीज अँड काइंड सर्स. म्हणजे तिने त्या लोकांना काय केली? विनंती केली. लेट मी वॉर्म माय हँड्स, मी माझे हात वॉर्म करू का? ॲट युअर फायर, तुमच्या शेकोटीवर. ग्रेट जानेवारी नोबेड अँड आस्क्ड हर, व्हाय हॅव यू कम हिअर माय डिअर लिटिल गर्ल, व्हॉट आर यू लुकिंग फॉर. ग्रेट जानेवारीने तिला विचारलं की हॅव यू कम हिअर, तू इथे कशाला आली आहेस माझ्या छोट्याशा मुली. व्हॉट आर यू लुकिंग फॉर, तू काय पाहते आहेस? आय एम लुकिंग फॉर व्हायलेट्स, मला व्हायलेट्स पाहिजे. आन्सर्ड मॉर्क्युला, दिस इज नो टाइम टू बी लुकिंग फॉर व्हायलेट्स, फॉर एव्हरीथिंग इज कवर्ड विथ आईस विथ स्नो. दिस इज नो टाइम. ही काय वेळ नाही आहे, कारण इथे काय झालेलं आहे? सगळीकडे कशाने झाकलेलं आहे? स्नोने झाकलेलं आहे. आन्सर्ड ग्रेट जानेवारी. इथे पहा माणसं कशी बसलेली आहेत आणि इथे कोण आहे? ही मॉर्क्युला आहे. आणि इथे ही सगळ्यांना काय म्हटलेली आहे की मी इथे तुमची शेकोटीला थोडेसे माझे हात गरम करू का? पण हा जो जानेवारी होता त्याने काय सांगितलं की इथे सगळं बर्फ साठलेला आहे, तुला इथे काहीच मिळणार नाही. येस आय नो, हो मला माहिती आहे. But my sister Helena and my stepmother said that I must bring them some violets from the forest. हो मला माहिती आहे, पण माझी जी बहीण आहे होलेना आणि माझी जी स्टेप मदर आहे त्यांनी मला व्हायलेट्स आणायला सांगितलेले आहे. इफ आय डोंट ब्रिंग देम दे विल किल मी. आणि जर मी त्यांना ते दिले नाही तर ते मला मारून टाकतील. टेल मी फादर्स, प्लीज टेल मी वेअर आय कॅन फाइंड देम. सांगा मला, माझ्या वडिलांनो सांगा मला की मी हे कुठून घेऊ. ग्रेट जानेवारी stood up and went to one of the younger months. It was March. Now see, जानेवारी काय झाला? उठला and went to one of younger month. आणि तो उठून कुणाकडे गेला? जो यंगर मंथ होता त्याच्याकडे गेला.
तो कोण होता रे? इट वॉज मार्च. आणि तो कोण होता? मार्च. अँड गिव्हिंग हिम द क्लब ही सेड, ब्रदर टेक द हाय सीट. मग त्याने सांगितलं की हे ब्रदर तू आता कुठे बस. ती जी हाय सीट होती, म्हणजे इथे चित्रात दिली आहे पहा, ही हाय सीट आहे. ह्या हाय सीटवर बस. आणि ही आता त्यांच्या हातात काय आहे? क्लब आहे. तर ती क्लब घे. मार्च took the high seat upon the stone and waved the club over the fire. आणि त्याने काय केलं? तो त्या हाय सीटवर बसला तो, आणि जी क्लब होती ती कुठे फिरवली? फायरवर फिरवली. द फायर ब्लेज्ड अप. फायर काय झाली? ब्लेज झाली. द स्नो बिगॅन टू मेल्ट. तिथलं जो स्नो होता म्हणजे बर्फ होता तो काय झाला? मेल्ट झाला, वितळला. द ट्रीज बिगॅन टू बर्ड. ट्रीजला काय आले? बर्ड आले, म्हणजे कळ्या आल्या. अँड द ग्राउंड वॉज ॲट वन्स कवर्ड विथ ग्रास. इट वॉज स्प्रिंग टाईम. आता मला सांगा, स्प्रिंग टाईम केव्हा आला? मार्चमध्ये आला. कधी आला? मार्चमध्ये आला, हो की नाही? म्हणून मार्चने काय केलं? त्या फायरवर त्याची क्लब काय केली? फिरवली. आणि वातावरण कोणतं तयार केलं? तर स्प्रिंग टाईमचं वातावरण तयार केलं. द व्हायलेट बिगेम टू ब्लोम अमंग देअर लिटिल लीव्स. आणि ती जी व्हायलेटची फुलं होती ती काय झाली? सगळीकडे लिटिल जे लीव्स होते त्याच्यावर काय झाली? ब्लूम झाली, म्हणजे काय झाली? फुलली. अँड बिफोर मॉर्क्युला हॅड अ टाइम टू थिंक. मॉर्क्युला तर विचारच करत बसली. So many of them had sprung up and they looked like a blue cloth spread out on the ground. जेव्हा तिने ते पाहिलं, जेव्हा ती पाहत होती तेव्हा तिने विचार केला की so much many of them, किती आहेत इथे, किती फुललेले आहेत. जसं काय सगळं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड कशाने भरलेलं आहे? ब्ल्यू क्लॉथने भरलेलं आहे. एवढी तिथे काय झाली होती? व्हायलेटची फुलं आलेली होती. इथे दाखवली आहेत पहा व्हायलेटची फुलं. नाउ पिक देम क्विकली, मॉर्क्युला कमांडेड मार्च. मार्चने तिला कमांड दिली की मॉर्क्युला पटकन ती तोड. मॉर्क्युला पिक देम जॉयफुली टिल शी हॅड अ बिग बंच. आणि मॉर्क्युलाने काय केलं? जॉयफुली, आनंदाने तिला हातात बसतील एवढी बंच तिने काय केली? फुलांचे तोडले. देन शी थँक्ड द मंथ्स विथ ऑल हर हर्ट अँड स्क्रॅम्प्ड मॅरिली होम. आणि तिने काय केले? शेवटी सगळ्या जे मंथ होते त्यांचे काय केले? आभार मानले, मनापासून आभार मानले, आणि ती आनंदाने घरी गेली. Helena and the stepmother wondered when they saw Morcula bringing the violets. आणि होलेना आणि जी स्टेपमदर होती ती काय झाली होती? वंडर झाली होती. त्यांना आश्चर्य वाटलं की मॉर्क्युलाने व्हायलेटची फुलं कशी आणली. दे ओपन द डोअर टू हर. त्यांनी तिच्यासाठी दरवाजा उघडला. अँड द सेंट ऑफ व्हायलेट्स फिल्ड ऑल द कॉटेज. आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला, सेंट म्हणजे काय? वास. तिथे व्हायलेटचा वास काय झाला? सगळ्या त्यांच्या कॉटेजमध्ये पसरला. Where did you get them? तू ही फुलं कुठून आणलीस? होलेना सलकिली. आस्ट होलेना सलकिली. होलेनाने तिला विचारलं. They are growing under the bush in the forest on high mountains. आणि तिने सांगितलं की ही फुलं मला कुठे सापडली? की जे बुश होतं फॉरेस्टचं ते कुठे होतं? ग्रोईंग अंडर द बुश. बुशच्या खाली ते काय झालं होती? वाढलेली होती. पण कुठे? ऑन द हाय माउंटेन. Helena snatched all the flowers and did not give even a single one to her sister. आणि ती जी फुलं होती ती काय केली होती? होलेनाने स्नॅच्ड म्हणजे ओढून घेतली होती. अँड डिड नॉट गिव्ह इवन अ सिंगल वन. आणि तिने एकही फूल
मॉर्क्युलाला दिलं नाही. द नेक्स्ट डे शी कॉल्ड टू हर सिस्टर अँड सेड, गो मॉर्क्युला अँड गेट मी सम स्ट्रॉबेरीज फ्रॉम द फॉरेस्ट. मग आता हिला तर तिला बाहेर पाठवायचंच आहे. मग आता कसं पाठवायचं? आपण व्हायलेट आणायला सांगितली तर ती घेऊन आली. आता आपण तिला काय सांगूयात? स्ट्रॉबेरीज सांगूयात. असं म्हणून त्यांनी मॉर्क्युलाला पुन्हा काय सांगितलं? जा आणि आमच्यासाठी स्ट्रॉबेरीज घेऊन ये. Alas, dear sister, where could I find any strawberries in this hard winter? said Morcula. Morcula म्हणाली, अगं माझ्या डिअर सिस्टर, where could I find? आता मला इथे स्ट्रॉबेरीज कुठे मिळतील ह्या हार्ड विंटरमध्ये? विंटर कसं आहे, सगळीकडे तर बर्फ आहे, इथे स्ट्रॉबेरीज मिळणे शक्यच नाही. हाऊ डेअर यू आर्ग्यू? तू मला असं उलट कसं विचारू शकतेस? Go at once and get me the strawberries or I will kill you. जा आणि पटकन माझ्यासाठी काय घेऊन ये? स्ट्रॉबेरीज घेऊन ये, नाही तर मी तुला मारून टाकेन. The stepmother caught hold the Morcula and pushed her out to the door and shut it after her. आणि तिने पुन्हा एकदा तिच्या स्टेपमदरने तिला काय केलं? घराच्या बाहेर पुश केलं, ढकललं आणि दरवाजा लावून घेतला. Morcula went to the forest weeping bitterly. आणि पुन्हा एकदा काय झालं? Morcula फॉरेस्टमध्ये निघाली. The snow was laying deep and there wasn't a human footprint to be seen anywhere. आणि पुन्हा एकदा सगळीकडे काय झाला होता? बर्फ पसरला होता आणि तिथे काय नव्हते? फुटप्रिंट सुद्धा नव्हते. She wandered about for a long time. ती खूप वेळ चालली. Tortured by hunger and trembling with cold. तिला पुन्हा भूक लागली आणि थंडीने ती काय करत होती? कुडकुडत होती. At last she saw light she had seen the other day. आणि जेने तिने आधी पाहिली होती त्याच पद्धतीने तिने काय केली? पुन्हा तशीच लाईट पाहिली. Overjoyed, तिला आनंद झाला. She went towards it. ती तिकडे पुन्हा चालू लागली. She came to the great fire with the 12 months sitting around it. आणि ती पुन्हा कुठे पोहोचली? जिथे 12 मंथ बसलेले होते तिथेच ती पुन्हा जाऊन पोहोचली. आणि तिने पुन्हा विचारलं, प्लीज काइंड सर्स लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट द फायर. आणि तिने पुन्हा विचारलं, मी माझे हात शेकू का? ग्रेट जानेवारी nodded and asked her, why have you come again and what are you looking for here? आणि तू पुन्हा का आलीस आणि तू आता इथे पुन्हा काय शोधतेस? I am looking for strawberries. मी आता स्ट्रॉबेरी शोधते. My sister Helena and my stepmother bade me bring some strawberries and if I don't they will kill me. आणि जर मी त्यांना स्ट्रॉबेरी दिली नाही तर ते मला पुन्हा मारून टाकतील. टेल मी फादर, टेल मी प्लीज वेअर आय कॅन फाइंड देम. आता मला सांगा की मी कुठे शोधणार ही स्ट्रॉबेरी? ग्रेट जानेवारी अरोज. ही वेंट ओव्हर द मंथ सिटिंग अपोजिट टू हिम. आणि ग्रेट जानेवारी होता तो काय झाला? उठला आणि तो कुठे गेला? त्याच्या अपोजिटला जो मंथ बसलेला होता त्याच्याकडे तो गेला. इट वॉज जून. आणि तो कोण होता? जून. अँड हँडेड द क्लब टू हिम अँड सेइंग, ब्रदर टेक द हाय सीट. आणि काय झालं? त्याने पुन्हा असं जूनला काय सांगितलं? जा आता त्या हाय सीटवर बस आणि हा पण काय घे? क्लब घे. जून टूक द हाय सीट अपॉन द स्टोन and swung the club over the fire. आणि जूनने पण काय घेतलं? हाय सीटवर तो जाऊन बसला आणि ती जी क्लब होती ती फायरवर काय केली? फिरवली. The fire shot up and its heat melted the snow in a moment. आणि फायर काय झाली? पुन्हा शाउट अप झाली म्हणजे काय? भडकली, मोठी झाली. अँड इट्स हीट, आणि त्याच्या ज्या गरमीने तिथलं जे स्नो होतं ते काय झालं? मेल्ट झालं म्हणजे वितळलं. द ग्राउंड वॉज ऑल ग्रीन. ग्राउंड कसं झालं? ग्रीन झालं. द ट्रीज वेर कव्हर्ड विथ लीव्ज. आणि जे ट्रीज होते ते कसे झाले? ग्रीनने कव्हर झाले.
The birds began to sing, and the forest was filled with all kinds of flowers. It was summer. आणि जूनमध्ये कोणता महिना आला त्यांचा? समर आला, हो की नाही? आणि तेव्हा वातावरण कसं होतं तिथलं? फ्रेश होतं. बर्ड्स काय करत होते? सिंग करत होते. आणि सगळीकडे कसं वातावरण झालं होतं? फ्लावरनी सगळं भरलं होतं. The ground under the bushes was covered with white scarlet. The starry blossom were turning into strawberries every minute. आणि जेव्हा तिने ग्राउंडकडे पाहिलं तर ग्राउंडवर काय होते? बुशेस होते. सगळीकडे बुशेसने कव्हर केलं होतं. व्हाईट स्टारलेट आणि द स्टेरी ब्लॉसम, आणि ती जी स्टेरी ब्लॉसम म्हणजे स्ट्रॉबेरीची फुलं होती ती काय झाली? ती टर्निंग इन टू स्ट्रॉबेरीज. ती स्ट्रॉबेरीजमध्ये टर्न होत होती एव्हरी मिनिट, प्रत्येक मिनिटाला. They repaired at once, and before Morcula had a time to think, there were so many of them that it looked as though a red carpet had been spread on the ground. आणि जसं ती स्ट्रॉबेरीज पिकली तेव्हा काय झालं? सगळीकडे लाल कार्पेट पसरल्यासारखं स्ट्रॉबेरीज सगळीकडे आली होती. इथे पहा चित्र दिले त्यांनी. मॉर्क्युला काय करते? स्ट्रॉबेरीज गोळा करते. मॉर्क्युला picked them joyfully till she had filled the apron full. आणि तिने काय केलं? तिचं जे ॲप्रॉन घातलेलं होतं ते ॲप्रॉन फुल भरून तिने ती स्ट्रॉबेरीज घेतली. Then she thanked the month with all her heart and scampered merrily home. आणि ती काय झाली? मनापासून तिने पुन्हा एकदा ते जे मंथ होते त्यांचे काय केले? आभार मानले आणि ती घरी निघून आनंदाने घरी निघाली. Helena and the stepmother wondered when they saw Morcula bring the strawberries. आणि त्यांना पुन्हा आश्चर्य वाटलं की हिने स्ट्रॉबेरी सुद्धा आणली. Her apron was full of them. आणि तिचं जे ॲप्रॉन होतं ते कसं झालं होतं? त्याने भरलेलं होतं. Where did you pick them? asked Helena shyly. ती हेलेनाने पुन्हा आश्चर्याने विचारले की हे तू कुठून आणलं? There are plenty of them growing in the forest on high mountains. आणि तिने पुन्हा सांगितलं की हे मला कुठे मिळालं? की हाय माउंटेन आहे, माउंटेनच्या पर्वताच्या उंच शिखरावर मला हे सापडले. Helena took all the strawberries and ate them all up with her mother. हेलेनाने काय केली? ती सगळी स्ट्रॉबेरीज घेतली आणि तिने तिच्या आईबरोबर ती खाल्ली. They didn't leave even a single one for Morcula. त्यांनी एकही मॉर्क्युलासाठी दिली नाही. On the third day, Helena ordered Morcula, go into the forest and get me some red apples. जा आता माझ्यासाठी काय घेऊन ये? रेड ॲपल्स घेऊन ये. The stepmother caught hold of Morcula and without giving her a chance to speak, pushed her out of the door and shut it after her. आणि तिने पुन्हा एकदा मॉर्क्युलाला काय केलं? दरवाजाच्या बाहेर ढकललं आणि दरवाजा बंद केला. मॉर्क्युला went to the forest again weeping bitterly. मॉर्क्युला पुन्हा मनामध्ये कडू आठवणी घेऊन काय झाली? फॉरेस्टमध्ये गेली. But she didn't wonder about this time. She ran straight to the top of the mountain. आणि तिने आता ती घाबरलेली नव्हती कारण ती आता कुठे गेली? सरळ टॉप ऑफ द माउंटेन वेअर द बिग फायर वॉज बर्निंग अँड द 12 months वर सिटिंग अराउंड दॅट फायर. आणि ती कुठे पोहोचली? की जिथे 12 month काय झाले होते? बसलेले होते त्या ठिकाणी ती पोहोचली. प्लीज काइंड सर हेल्प मी. कृपया मला मदत करा. ग्रेट जनवरी नोटपॅड. ग्रेट जनवरीने पुन्हा एकदा विचारलं. and asked her, what are you looking for today? आज काय पाहायला, आज काय शोधायला आलीस? I am looking for red apples. If I don't bring them, my sister and my stepmother will kill me. Tell me, father, tell me, please, where I could find them. सांगा मला की मी आता हे रेड ॲपल कुठून आणू?
काय करू मी जर नाही नेली तर ते मला मारून टाकतील. ग्रेट जानेवारी रोज. He went over to one of older month. It was September. The handed the club to him and said, "Brother, take the high seat." तर ग्रेट जानेवारी पुन्हा काय झाला, उठला आणि तो कुणाकडे गेला, द ओल्डर मंथ. आणि तो कोण होता? इट वॉज सप्टेंबर. तो सप्टेंबर होता. आणि त्याच्या हातात त्याने काय दिली, काठी दिली आणि काय सांगितलं, जाऊन त्या हाय सीटवर बस. Month September took the high seat upon the stone and swung the club over the fire. आणि सप्टेंबर मंथ जो होता तो पण काय झाला, त्या हाय सीटवर जाऊन बसला आणि त्याने सुद्धा काठी फिरवली. द फायर बिगॅन टू बर्न विथ अ रेड फ्लेम. आणि ती जी फायर होती ती रेड फ्लेम, लाल अशा ज्वाळांनी काय झाली, मोठी झाली. द स्नो बिगॅन टू मेल्ट. पुन्हा एकदा बर्फ काय झाला, वितळला. बट देअर वॉज अ कोल्ड वाईन दॅट सेंट द फोडेड लीव्स डाऊन टू द ग्राउंड. आणि काय झालं, त्यावेळेला जरा थंड हवा सगळीकडे सुटली आणि जे लीव्स होते ते पण काय झाले होते, फेडेड डाऊन द ग्राउंड. इट वॉज ऑटम. तो काय होता, वसंत ऋतू होता. Morcula saw just one apple tree with red apples hanging high among its branches. आणि तिने पाहिलं की काय झालेलं होतं, तिथे झाड आलं होतं आणि त्या झाडावर लाल ॲपल काय करत होते, हँगिंग अप, लटकलेली होते. शेक द ट्रीज ॲट वन्स, मोर्क्युला कमांडेड सप्टेंबर. सप्टेंबरने तिला कमांड दिली की शेक द ट्रीज, तू काय कर, झाड हॅलो. राईट ग्लॅडली मोर्क्युला शोक द. आणि मोर्क्युलाने काय केलं, ते जे ट्रीज आहे ते ट्रीज काय केलं, हलवलं. राईट ग्लॅडली मोर्क्युला शोक द ॲपल ट्री अँड फर्स्ट वन ॲपल फेल डाऊन देन अनादर. मोर्क्युलाने काय केलं, ॲपल ट्री हलवलं आणि पहिला ॲपल पडला आणि त्यानंतर दुसरा. नाव मोर्क्युला, दॅट्स इनफ, रन होम क्विकली, शाउटेड द मंथ. मंथ तिला ओरडला, म्हणाला, नाव मोर्क्युला, इट्स इनफ, आता बास, आणि रन होम क्विकली, आता पळत घरी जा. मोर्क्युला ओबेड ॲट वन्स. मोर्क्युलाने काय केली, त्याची विनंती ऐकली. शी पिक्ड अप द ॲपल्स, थँक द मंथ विथ ऑल हर हार्ट अँड रॅन मेरिली होम. आणि तिने काय केलं, ते ॲपल्स उचलले आणि ती काय झाली, त्यांची आभार मानून घरी आनंदाने गेली. हेलेना अँड द स्टेप मदर वॉन्डर्ड व्हेन दे सॉ मोर्क्युला ब्रिंगिंग 2 ॲपल्स. आणि पुन्हा एकदा होलेना अँड स्टेप मदर काय झाल्या, आश्चर्य झालं की तिने पुन्हा 2 ॲपल्स घेऊन आली. व्हेअर डिड यू गेट देम, कुठून आणलंस तू हे, आस्क्ड होलेना. आय फाउंड देम इन द फॉरेस्ट ऑन द हाय माउंटेन. आणि मला हे कुठे सापडलं, तर हाय माउंटेनला, म्हणजे जंगलातल्या उंच अशा माउंटेनमध्ये मला हे 2 ॲपल सापडले. अँड व्हाय डिडंट यू ब्रिंग मोर, मग तू जास्त का आणले नाही. ऑर डिड यू एट देम ऑन द वे होम, तू जास्त का आणले नाही, का तू येताना रस्त्यामध्ये खाल्ले, सेड हेलेना हार्शली. हेलेनाने तिला हार्शली विचारलं. अलास सिस्टर डिअर, आय हॅवंट इवन टेस्टेड देम. नाही ग, माझ्या प्रिय बहिणी, मी ते खाल्लेलं नाही आहे. आय शूक द ट्री ट्वाईस, मी झाडाला 2दा हलवलं. 2 ॲपल्स फेल डाऊन, 2च ॲपल खाली पडले. अँड दे वुड लेट मी शेक द ट्री अगेन, आणि मी पुन्हा झाड हलवलं नाही. दे शाउटेड मी टू गो स्ट्रेट होम, आणि ते झाड मला ओरडलं की आता घरी जा म्हणून. प्रोस्टेड मोर्क्युला, मोर्क्युलाने खाली मान घालून सांगितलं. मे यू बी स्ट्रक टू डेथ बाय लाइटनिंग, सेड द विक्ड हेलेना. मे यू बी स्ट्रक टू डेथ बाय लाइटनिंग, तुला भीती वाटली नाही. अँड बिगेन टू एट द ॲपल,
का ते तू खाल्लंस? इट टेस्टेड सो डिलिशियस दॅट शी टोल्ड हर मदर शी हॅड नेव्हर टेस्टेड एनिथिंग सो नाईस इन ऑल हर लाईफ. आणि तिने सांगितलं की हे ॲपल खूप छान आहे आणि मी हे पहिल्यांदाच अशा पद्धतीचं ॲपल टेस्ट केलेलं आहे. द स्टेप मदर लाईक्ड इट टू. स्टेप मदरला पण ते आवडलं. व्हेन दे हॅड फिनिश्ड दे वॉन्टेड सम मोर. आणि जेव्हा ते संपलं पण त्यांना ते आणखीन हवं होतं. वुड इट देम ऑल अप अगेन ऑन हर वे होम. नक्कीच तिने काय केलेलं असणार आहे? येताना खाल्लेलं असणार आहे. वी शॅल फाइंड द प्लेस ऑल राईट अँड आय शॅल शेक देम ऑल डाऊन हाऊएव्हर दे शाउट ॲट मी. मी ते झाड हलवलं असतं आणि आणखीन घेतले असते जरी ते झाड मला रागवलं असतं तरी. हर मदर ॲग्रीड रीडली. आणि तिची मदर तयार झाली. दे रॅप्ड देमसेल्व्स इन फर कोट अँड शॉल्स अँड ऑफ दे वेंट टू द फॉरेस्ट. आणि त्यांनी ठरवलं की आता आपण दोघींनी मिळून जायचं. आणि त्यांनी काय केलं? फर कोट घातला आणि शॉल पण घेतली. द स्नो लेडी. पुन्हा काय झालं? स्नो पडलेला होता. अँड दे वुड वॉन्डर्ड अबाउट फॉर अ लॉंग टाईम. आणि ते खूप वेळ चालत राहिले. बट ॲट लीस्ट दे सॉ द टॉप ऑफ द माउंटेन वेअर द बिग फायर वॉज बर्निंग. आणि त्यांनी पाहिलं की माउंटेनच्या वरच्या ठिकाणी काय आहे? फायर बर्निंग होती, म्हणजे तिथे आग लागलेली आहे. अँड द 12 months वेअर सिटिंग. तिथे 12 महिने बसलेले आहे. दे स्टेप्ड अप टू द फायर अँड स्ट्रेच्ड आउट देअर हँड्स टू वॉर्म देम. त्यांनी ठरवलं की आपण आता तिथे जायचं आणि आपले हात काय करायचे? वॉर्मअप करायचे, गरम करायचे. विदाऊट आस्किंग परमिशन ऑर स्पीकिंग वन पोलाइट वर्ड. आणि त्यांनी ते त्या पद्धतीने केलं. त्यांनी बघितलं तिथे लोक बसलेली आहेत, 12 महिने बसलेले आहेत आणि ह्यांनी न विचारता तिथे जाऊन काय केलं? त्यांचे हात शेकायला सुरुवात केली. व्हाय हॅव यू कम हिअर अँड व्हॉट आर यू लुकिंग फॉर? आस्क्ड द ग्रेट जानेवारी क्रॉसली. जानेवारीने हे पाहिलं. अरे ह्या न सांगता न बोलता आपल्यापाशी आल्यात. तुम्हाला काय हवं आहे? तुम्ही इथे का आलेला आहात? असं क्रॉसली त्याने काय केलं? त्या दोघींना विचारलं. व्हाय डू यू वॉन्ट टू नो यू ओल्ड फूल? तुला व्हाय डू यू वॉन्ट? तुला काय करायचं आहे? ओल्ड फूल पीपल. त्याने सांगितले की तू म्हाताऱ्या आम्हाला का विचारतोयस असं? रिप्लायड होलेना अँग्रीली. होलेनाने काय केलं? रागानेच त्याला उत्तर दिलं. इट्स नो बिझनेस ऑफ युअर्स सेड हर मदर. इट्स नो बिझनेस. तुला काय करायचंय? हा तुझा बिझनेस नाही आहे. म्हणजे काय? तर तुला काय करायचं आहे? ॲक्च्युली असं त्याचा अर्थ असा होतो. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ते तुमचं विचारण्याचं कारण नाही. ग्रेट जानेवारी फ्राउंडेड अँड swung the club over his head. The sky grew dark in a moment. The fire burned low. The snow began to fall thick and an icy wind began to blow through the forest. Helena and her mother couldn't see one step in front of them. मग ग्रेट जानेवारीला काय झाला? राग आला आणि त्याने काय केलं की त्याची जी क्लब होती ती काय केली? ओव्हर हिज हेड. त्याने त्याच्या डोक्याभोवती ते फिरवलं. द स्काय ग्रो डार्क. स्काय कसं झालं? डार्क झालं. अँड द फायर बर्न लो. आणि त्यामुळे काय झाली? आग कशी झाली? हळूहळू कमी झाली. त्यामुळे जो बर्फाचा पाऊस असतो द स्नो बिगेन फॉल थिक अँड आयसी. त्यामुळे बर्फाचा पाऊस काय झाला? जोरजोरात पडायला सुरुवात झाली. आणि त्याचबरोबर ब्लो वाइंड बिगेन टू ब्लो थ्रू द फॉरेस्ट. आणि जे थंड हवा होती ती सुद्धा काय झाली? तिथे ब्लो व्हायला लागलेली आहे. आणि त्यामुळे काय झालं? होलेना आणि तिच्या मदरला त्यांच्या समोरचं पण काही दिसेनासं झालेलं होतं. दे ट्रायड टू फाइंड देअर वे आउट बट द स्नो फेल इन ह्यूज मासेस अँड सून दे वेअर लॉस्ट इन इट. दे ट्रायज टू फाइंड देअर वेज. त्यांनी त्यांचा रस्ता शोधायचा
प्रयत्न केला, पण द स्नो फेल इन ह्यूज मासेस. आणि पण ते काय झालं की स्नो काय करत होता, खूप मोठ्या प्रमाणात पडत होता. अँड सून दे वेअर लॉस्ट इन इट. आणि त्यांनी काय झालं, इथे त्यांचा रस्ता विसरलेला आहे, ते भरकटलेले आहेत, त्या तिथे कुठेतरी गायब झालेले आहेत. ॲट होम मर्क्युला वेटेड अँड एट होलेना अँड हर मदर डिड नॉट कम बॅक. आणि इकडे घरी ॲट होम घरी मर्क्युला काय करत होती, त्यांची वाट पाहत होती, पण होलेना आणि तिची मदर काही घरी आलेली नाही. When she went to search for them, she found neither her mother nor and sister nor the 12 months in the forest. आणि जेव्हा ती त्यांना पाहायला जंगलामध्ये गेली तर तिथे तिला तिची बहीणही दिसली नाही, तिची मदरही दिसली नाही आणि ते 12 महिने सुद्धा दिसले नाही. ॲट लास्ट शी रिटर्न होम सॅडली. आणि शेवटी ती काय झाली, घरी आली. सॅडली म्हणजे काय, बारीक तोंड करून ती किंवा थोडी नर्वस होऊन ती घरी आली परत. सो गुड मर्क्युला इनहेरिटेड द कॉटेज अँड द लँड अराउंड इट. शी मॅरिड अ काइंड हजबंड अँड दे बोथ लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. आणि त्यानंतर मर्क्युलाचं काय झालं, तिथे इनहेरिटेड द कॉटेज, तिथे ती एकटीच राहत होती आणि तिचं वातावरण, तिने तिचं लँड आहे ते काय केलं होतं, छान सुंदर असं केलं होतं. आणि तिचं लग्न पण एका दयाळू माणसाबरोबर झालं होतं आणि ती दोघं काय करत होती, हॅपीली राहत होती. ही गोष्ट कोणी लिहिलेली आहे तर ट्रॅडिशनल. ही कशी गोष्ट आहे, ट्रॅडिशनल.